वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या लघुलेखन परीक्षा अपडेट व्हाव्यात तसेच बोगसगिरीला आळा बसावा या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना हेडफोनद्वारे ऑनलाईन डिक्टेशन ऐकून आउटलाईन काढणे व नंतर संगणकावर टायपिंग करणे अशा पद्धतीने लघुलेखन परीक्षा होणार आहे। मात्र पहिल्याच परीक्षेत टेक्निकल एरर आल्यामुळे पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करण्यात आली। त्यामुळे विद्यार्थ्यांना फारच मनस्ताप सहन करावा लागला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणारी लघुलेखन परीक्षा राज्यभरात सुरू झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी 26 तारखेला सकाळी 9 वाजताच्या पहिल्याच बैचमध्ये टेक्निकल एररमुळे राज्यभरातील या बैचची परीक्षा रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण परीक्षा संपण्याच्या वेळेपर्यंत 10:30 पर्यंत बसवून ठेवण्यात आले। नागपूरच्या आदर्श संस्कार कॉलेज, श्रीकृष्ण नगर येथील परीक्षा केंद्रावर ही बैच 5 वाजता घेणार असल्याची माहिती दिली। यानंतर दुसरी बैच 11 वाजता होती। परीक्षा केंद्रातील संगणक लॅबमध्ये दुसऱ्या बैचच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आला व या बैचच्या परीक्षक विद्यार्थ्यांनाही पूर्ण परीक्षा संपण्याच्या वेळेपर्यंत बसविण्यात आले व अखेर टेक्निकल एरर सांगून परीक्षा रद्द झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व ही परीक्षा आता 28 जूनला होणार असल्याची माहिती परीक्षा केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना दिली। नागपुरातील अनेक लघुलेखन संस्थेत विद्यार्थ्यांना लघुलेखन शिकविणारे शिक्षकच नाही मात्र विद्यार्थी प्रविष्ट करीत आहेत। नागपुरातील कागदावर असलेल्या सिद्धी विनायक कमर्शियल इन्स्टिट्यूटमध्ये सर्वाधिक 69 विद्यार्थी प्रविष्ट केल्याने वाणिज्य संस्था चालकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे। नागपुरातच नाही तर राज्यभरातील अनेक लघुलेखन संस्थेत केवळ परीक्षा अर्ज प्रति विषय 2000 रुपये घेऊन विद्यार्थी प्रविष्ट करणे असा प्रकार सुरू आहे। यामुळे लघुलेखन प्रशिक्षणात अनधिकृत विद्यार्थी प्रविष्ट करण्याची टक्केवारी वाढली आहे। नागपुरात लघुलेखन शिकविणारे एकही तज्ज्ञ शिक्षक नाही। नागपुरातच नव्हे तर पूर्ण राज्यभर हीच अवस्था आहे। अनेक विद्यार्थी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून परीक्षा देत आहेत। लघुलेखन प्रशिक्षण कठीण असल्यामुळे आजवर डमी विद्यार्थ्यांचे माध्यमातून किमान 80% विद्यार्थी पास होतात।